जय शिवराय सगळ्यांना. आता आपण प्रतापगडचं दर्शन घेऊन निघालो आहोत ते नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी बघायला, जे की पोलादपूरमधील उंबरठ येथे आहे. महाबळेश्वरकडून पोलादपूरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटातून आपला प्रवास करताना तिथेच ती समाधी लागते. समाधीची एक आत्ता उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे, तुम्ही बघत असाल. शेलार मामा आणि सुभेदार तानाजी मालुसरे. आणि अजून देखील कामकाज चालू आहे पूर्ण. आणि बाहेर देखील सुशोभीकरणाचं आता काम चालू आहे, प्रगतीपथावर, अजून पूर्ण झालेलं नाही आहे. स्मारक इथून 200 किलोमीटर 200 मीटरवर पुढे आहे. अलीकडे एक फाटा छोटासा पडतो, तिथे वरती समाधी आहे. आणि त्यांचं राहतं घर हे वाडा जो आता घर आता ते गावामध्ये आहे. मगाशी मी व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे जे स्मारक 200 मीटर पुढे आहे ते स्मारक शूटिंग न केल्यामुळे मी तिथले काही फोटो आहेत ते तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला जमल्यास नक्की उंबरठ येथे जाऊन समाधीचे दर्शन तुम्ही घ्यावे. महामार्गापासून एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावरच स्मारक आणि समाधी आहे. इतिहासप्रेमी या स्मारकाला आणि समाधीला भेट देतील अशी माझी नक्की इच्छा आहे. जेवढी माहिती माझ्याकडे होती तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय शिवराय. आता आपण जे आहोत ते नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव उंबरठ, जे पोलादपूर तालुक्यामध्ये येतं. त्या पोलादपूर तालुक्यात उंबरठ या गावामध्ये आता आहोत. ज्यावेळी तानाजी मालुसऱ्यांनी कोंढाणा किल्ला घेतला आणि कोंढाणा किल्ला घेत असताना ते धारातीर्थी पडले, त्यावेळी धारातीर्थी पडले तिथे देखील त्यांचं कोंढाण्यावर स्मारक म्हणजे आत्ताच्या सिंहगडावर स्मारक बांधण्यात. तिथून त्यांचा देह तो त्यांच्या राहत्या घरी म्हणजे राहत्या गावी म्हणजे उंबरठ येथे आणला होता आणि इथे त्याला अग्नी देण्यात आली होती. तर अशा या उंबरठ या ठिकाणी तानाजी मालुसरे सुभेदार आणि शेलार मामा या दोघांच्या समाधीचं स्मारकाचं काम आता उत्कृष्टरित्या झालेलं आहे. तर तुम्ही कधी जर महाबळेश्वरकडे जात असाल, महाबळेश्वर पोलादपूर या दरम्यान जर प्रवास करत असाल तर त्या रस्त्यालाच लागूनच 7-8 किलोमीटर आतमध्ये हे गाव आहे उंबरठ. तिथे येऊन नक्कीच तुम्ही या समाधीचे दर्शन घ्यावे, जेणेकरून आता जी त्यांनी डेव्हलपमेंट चालू केलं आहे, विकास चालू केला आहे, त्याला देखील बळ मिळेल. म्हणून तुम्ही देखील या ठिकाणाचं येऊन दर्शन घेणं आणि इतिहासाला पुढे नेणं हे गरजेचं आहे. जय शिवराय.